सिनेमा डायलॉग है, एक बार मैंने कमिटमेंट की तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता। आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो, याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या। या लाडक्या बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विरोधक किती त्याला बदनामी केलं, अगोदरही बदनाम केलं, खोटं नाटक, कोर्टात गेले, इकडून कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता, आशिषला माहित आहे। आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये, माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा। आणि हे खोडा घातलेला ज्यांनी, त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा, तुम्ही दाखवलाच नाही, चांगला वाजवला आणि त्यांना चारही मुंड्या चित करून टाकलं। आणि आताही आरोप करतायत ही योजना बंद होणार, पण तुम्हाला मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। तात्काळ मी त्यांना सांगितलं प्रस्ताव तयार करा आणि मुलींचं उच्च आणि व्यावसायिक शिक्षण मोफत करा, तो देखील निर्णय आपण घेतला। लेक लाडकी लखपती योजना आपण केली, वयोवृद्धांना आपण त्यांच्या हातातल्या आधारासाठी काठी असेल, सर्वसामान्य साहित्य असेल, त्याला आपण पैसे दिले। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली, अनेक योजना किती सांगू मी। शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली, 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना आपण सुरू केले। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे 12,000, आपले 12,000। या राज्याचा मुख्यमंत्री झाला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे। मग जे मला पद मिळालं त्याचा वापर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण केला पाहिजे, म्हणून 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे महाराष्ट्र फिरला। आणि एकीकडे अगोदरच्या सरकारने टाकलेले स्पीड ब्रेकर उकडून फेकून दिले आणि विकास प्रकल्पांना चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या। लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, 50% एसटी मध्ये सवलत असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल। मी आपल्याला सांगू इच्छितो, मुलीने आत्महत्या केली, त्या टीव्हीवर बातमी चालली, मी बघितलं रात्री 12:30 साडेबारा वाजता, 1 वाजता। मी तात्काळ 1:30 वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला, 50% सरकार फी भरतंय तरी सुद्धा या मुलीने आत्महत्या केली, कारण त्याचे आई वडील 50% फी भरू शकत नाहीत आणि आपल्या वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून या मुलीने आत्महत्या केली। मग सरकार कशासाठी आहे, सरकार कुणासाठी आहे? हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो। मग या सरकारमध्ये, या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करत असेल तर आपली पद काय कामाची? आणि तात्काळ मी त्यांना सांगितलं प्रस्ताव तयार करा आणि मुलींचं उच्च आणि व्यावसायिक शिक्षण मोफत करा, तो देखील निर्णय आपण घेतला। लेक लाडकी लखपती योजना आपण केली, वयोवृद्धांना आपण त्यांच्या हातातल्या आधारासाठी काठी असेल, सर्वसामान्य साहित्य असेल, त्याला आपण पैसे दिले। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली, अनेक योजना किती सांगू मी। शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली, 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना आपण सुरू केले। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे 12,000, आपले 12,000। 2.5 वर्षामध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटले आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती वाटले 2.5 वर्षात? किती? 2.5 कोटी। अरे हे पैसे गोरगरिबांचे आहेत, सर्वसामान्यांचे आहेत। मी एक आठवण सांगतो, कोल्हापूरच्या सभेत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात एक मुस्लिम मुलगी समोर उभी राहिली, तिच्या हातात एवढं छोटूसं बाळ होतं। मला वाटलं याचं काहीतरी या पुरीचं काम आहे। मला क्या हुआ? बोले ये दुआ है, इसका नाम दुआ है। बोले काय झालं? बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से पैसे दिए, इसके लिए इसकी जान बच गई और इसके लिए इसका नाम मैंने दुआ रख दिया। किती योजना आपण केल्या। शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रकल्प महाविकास आघाडीमध्ये असताना 2.5 वर्षात 4 का 5 योजनांना मंजुऱ्या दिल्या। मी आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा सुरुवातीला आम्ही दोघं होतो तेव्हा पहिला निर्णय आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातला पाणी पुरवठ्याचा घेतला। 150 सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली। ऐतिहासिक काम त्या काळात झालं आणि म्हणून आज मी एवढं सांगतो की हे गेल्या 2.5 वर्षाच्या कामात आपण ज्या काळात जे काम केलं, एकीकडे लोकाभिमुख योजना, कल्याणकारी योजना, दुसरीकडे प्रकल्प, समृद्धी सारखे प्रकल्प केले। आपण मुंबईत केले, पुण्यात केले, विदर्भात केले, मराठवाड्यात केले, आताही पुढे होतील। आणि या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड घालायचा प्रयत्न केला।
आणि मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी माझ्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्यांनी भरभरून मतांचा वर्षाव केला. 232 जागा महायुतीच्या आल्या. इतिहास घडला. एक दैदिप्यमान विजय मिळवला. मी पहिल्या भाषणात मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात सांगितलं होतं, सगळे साक्षीदार होते. मी म्हणालो, मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून या महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्ती आमदार निवडून आणणार आणि नाही आणलं तर गावाला शेती करायला जाईन. विरोधकांनी सांगितलं, एकही तुमचा आमदार निवडून येऊ देणार नाही. मला सांगायला अभिमान वाटतो, या तुमच्या एकनाथ शिंदेने, खऱ्या शिवसेनेने धनुष्यबाणाने 80 जागा लढवल्यात. 60 जागा आपण जिंकलो. काही जागा आपण कमी मताने हारलो. पण जे सांगत होते एकही जागा येऊन देणार नाही, ते 100 लढले आणि फक्त 20 जिंकले. त्यातल्या 7-8 जागा आपल्या थोड्याशा कमी मताने गेल्या, नाही तर ते आले असते अजून खाली. लोकांच्या न्यायालयामध्ये जाणार, दरबारात जाणार. आपल्याला निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, धनुष्यबाण ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे, ज्याच्याकडे 50 आमदार, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण दिला. म्हणाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ, दाद मागू. जनतेच्या न्यायालयात गेले. जनतेने त्यांना कायमचं घरी बसवलं. कारण घरी बसणाऱ्याला लोक मतदान करत नाहीत. लोक काम करणाऱ्याला मतदान करतात. आता नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात. आमचे कार्यकर्ते लोकांच्या दारात आहेत, घरात नाही आहे. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते आपण करतोय. शासन आपल्या दारी घेऊन गेलो. अरे का अगोदर योजना नव्हत्या का? लाभार्थी नव्हते, लाभ नव्हते, होतं सगळं. परंतु कटकट नको, किटकिट नको, चक्रा मारायचं काम नको, कंटाळवाना सगळं काम. आणि म्हणून मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी घेऊन गेलो आपण. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळे जायचो आणि शासन आपल्या दारी एका व्यासपीठावर सगळे लाभ द्यायचो. 5 कोटी लोकांनी लाभ घेतले. 5 कोटी लोकांनी. इतिहास आहे. सगळे अधिकारी काम करत होते. ज्या योजना, ज्या घोषणा आम्ही केल्यात, त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो, तुम्ही सरकारचे हात मजबूत करा, प्रत्येक योजना लागू करणार, प्रत्येक योजना टप्प्याटप्प्याने लागू करणार, हा आमचा शब्द आहे. आणि ही तुमची ताकद आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. आणि म्हणून तर एवढा लँडस्लाइड मॅन्डेट विजय मिळवला. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 100 वेळा, 10 वेळा नाही, 100 वेळा विचार करा. पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही. हा एकनाथ शिंदे तेच पाळतो. दिलेला शब्द, एकदा कमिटमेंट झाली, कमिटमेंट झाली. कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट की तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. आणि लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो, याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या. या लाडक्या बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विरोधक किती त्याला बदनामी केलं, अगोदरही बदनाम केलं. खोटं नाटक, कोर्टात गेले. इकडून कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता, आशिषला माहित आहे. आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये, माझ्या लाडक्या बहिणींना, या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा. आणि हे खोडा घातलेला ज्यांनी, त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा. तुम्ही दाखवलाच नाही, चांगला वाजवला आणि त्यांना 4 मुंड्या चित करून टाकलं. आणि आताही आरोप करतायत ही योजना बंद होणार, बंद होणार. पण तुम्हाला मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. म्हणून तर लोक, अडसूळ साहेब मगाशी म्हणाले, 8 मंत्री, 50 आमदार, 13 खासदार कशा आले यात? एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विश्वासावर. कारण दिलेला शब्द पाळणार आहे. प्राण जाय पर वचन न जाय, हे करून दाखवणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून रोज इन्कमिंग सुरू आहे. सकाळी पण मी काही नगरसेवकांचे प्रवेश घेऊन आलो. रोज प्रवेश चालू आहेत, रोज सुरू आहे. कारण त्यांना शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना पाहिजे आहे. काँग्रेसच्या विचारांची नको आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, प्रीतीताई, तुम्ही आज अनेक पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आलात आणि धनुष्यबाण हातात घेतलात. तुम्ही दुसऱ्या पक्षात नाही आलात, तुम्ही स्वगृही आलात, तुम्ही माहेरला आलात. एवढंच सांगतो. आणि तुमची काळजी घेणारा भाऊ एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे. आपली अख्खी शिवसेना आहे.